रेवती, तुझ्या माहेरची लोक कधी येणार आहेत? जोपर्यंत ते लोक येणार नाहीत तोपर्यंत पूजा चालू होऊ शकत नाही. रेवतीला आज खूप लाचार असल्यासारखं जाणवत होतं. ती म्हणाली, आई येतच असतील. तिची सासू म्हणाली, अगं, तू तुझ्या घरच्या लोकांना पूजेची वेळ नीट सांगितली होतीस ना? लक्षात ठेव, पूजा त्यांनी आणलेल्या सामानातूनच होणार आहे. सासूचं बोलणं ऐकून रेवतीने मान खाली घातली. आज त्यांच्या नवीन घराची वास्तुशांती होती आणि घराच्या पूजेसाठी लागणारे सगळं सामान तिच्या सासूच्या हिशोबानं तिच्या माहेरातून येणार होतं. रेवती विचार करत होती, एवढी मोठी लिस्टमुळे तर असं होत नसेल ना? तिला माहीत होतं तिच्या सासूने किती मोठी लिस्ट काढून तिच्या हातात माहेरी पाठवण्यासाठी दिली होती. साडीपासून भांड्यांपर्यंत अजून काय काय आणायला सांगितलं होतं तिच्या सासूने. तेवढ्यात तिची नणंद अनिता तिच्या जवळ आली आणि म्हणाली, वहिनी, तुझे आई वडील बाहेर येऊन थांबले आहेत. विचारत आहेत सामान कुठं ठेवायचं आहे. हे ऐकून रेवतीची काळजी एका क्षणात गायब झाली. ती लगेच बाहेर आली आणि आईवडिलांना बघून त्यांना मिठी मारली. ते बघून तिची सासू मागून म्हणाली, अगं रेवती, तू तुझ्या आईवडिलांना नंतर पण भेटू शकतेस. ते काय पळून जाणार आहेत का? अगोदर ती साडी नेसून ये जी तुझी आई घेऊन आली आहे आणि अमितचे कपडे पण काढून त्याच्या हातात दे. ते कपडे घालून मग तुम्ही पूजेला बसा. लवकर करा, पूजेला उशीर होत आहे. हे ऐकताच तिच्या आईने सगळे सामान रेवतीच्या हातात दिले. रेवती तिचे आणि नवऱ्याचे कपडे घेऊन त्यांच्या खोलीत गेली. अमित कपडे घालून अगोदर बाहेर आला. त्याच्या मागे मागे रेवती पण तयार होऊन बाहेर आली आणि पूजा सुरू झाली. तेवढ्यात तिची सासू म्हणाली, अगं, ते पैंजण आणायला सांगितलं होतं ते कुठं आहे? ते घालून बस. रेवतीच्या आईने पैंजण काढून तिच्या नंदेच्या अनिताच्या हातात दिलं. अनिता जशी रेवतीला पैंजण घालायला लागली तशी तिची आई म्हणाली, रेवती, नंदेच्या हातून पैंजण घालत आहेस, मग तिच्यासाठी पाकिट पण तयार ठेव. हे ऐकून रेवती हसली. पैंजण घातल्यावर अनिता म्हणाली, वहिनी, माझं पाकिट कुठं आहे? रेवतीने नवऱ्याकडे बघितलं. तसे अमितने खिशातून पैसे काढून हसत बहिणीच्या हातात दिले. ते बघून अनिता म्हणाली, अरे दादा, मी वहिनीला पैंजण घातले आहेत, मग त्याच्या किमतीचे अर्धे पैसे तरी मला दे. हे ऐकून रेवतीची सासू तिच्या आईला टोमणा मारत सुनावत म्हणाली, अगं अनिता, जसं पैंजण तसंच गिफ्ट. जर पैंजण वजनदार असतं तर गिफ्ट पण मोठं मिळालं असतं. अगं अनिता, याची तक्रार तू सुनबाईच्या आईकडे कर, भावाकडे नाही. सगळ्यांच्या समोर आईवडिलांचा होत असलेला अपमान बघून रेवतीचं काळीच फाटलं. तिच्या आईवडिलांचा चेहरा उतरला. अमित त्याच्या आईकडे रागात बघायला लागला. तशी त्याची आई जोरात हसत म्हणाली, अरे बहीणबाई, तुम्हाला तर वाईट वाटलं. अहो, मी तर मस्करी करत होते. आजकालच्या मुली पैंजण कुठे घालतात, मग ते भारी असो किंवा हलके. अशा कार्यक्रमात चेष्टा मस्करी चालते. हे गुण रेवतीच्या आईने खोटं खोटं हसण्याचा प्रयत्न केला, पण मन तुटलं होतं. पूजा संपल्यावर ते जावयाला अमितला म्हणाले, जावई बापू, आता आम्हाला निघायला हवं, आम्हाला निरोप द्या. अमित लगेच म्हणाला, अरे आई बाबा, तुम्ही जेवण न करता कसे काय जाऊ शकता? तुमची मुलगी नवीन घरात राहायला आली आहे आणि तुम्ही जेवण न करता कुठे निघाले आहात? असं होऊ शकत नाही. हे ऐकून रेवतीची आई म्हणाली, नको जावई बापू, खूप उशीर झाला आहे, आम्हाला निघायला हवं. रेवती आणि अमित त्यांना थांबवायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात मागून तिची सासू आली आणि म्हणाली, अरे अमित, प्रत्येकाचे काही नियम आणि कायदे असतात. मला माहीत आहे ते का जेवण करत नाहीत, कारण हे त्यांच्या मुलीचं घर आहे आणि आई वडील मुलीच्या घरचं पाणी पण पित नाहीत. आईचं बोलणं ऐकून अमितने त्यांच्याकडे रागात डोळे मोठे करून बघितलं. तर मागून त्याची बहीण अनिता म्हणाली, अरे दादा, आई बरोबर तर बोलत आहे, अशीच परंपरा आहे. तेवढ्यात रेवतीची आई म्हणाली, रेवती, तुझी सासू बरोबर तेच बोलत आहे. आम्हाला उशीर होत आहे, आता आम्हाला निरोप द्या. रेवतीला समजलं की तिच्या आईवडिलांना किती वाईट वाटलं आहे, दुःख झालं आहे. अमितने आईकडे डोळे मोठे करून बघितलं, पण त्याची आई बोलण्यापासून थांबली नाही. रेवतीच्या आईच्या डोळ्यातलं पाणी स्पष्ट दिसत होतं. तिचे आई वडील न जेवता निघून गेले, पण घरात पाहुणे असल्यामुळे रेवती
चेहऱ्यावर खोटं खोटं हसू घेऊन फिरत होती, पण मनातून रडत होतं. संध्याकाळपर्यंत सगळे लोक आपापल्या घरी गेले. तिची सासू म्हणाली, रेवती, माझ्या खोलीत येऊन माझे पाय दाब. सकाळपासून खूप धावपळ झाली आहे. माझे पाय दुखत आहेत. मला आता उभं पण राहावलं जात नाही. हे कोण अमित म्हणाला, आई, पाय तर रेवतीचे पण दुखत असतील. तिने सकाळपासून घरात खूप धावपळ केली आहे. सगळ्या पाहुण्यांचा पाहुणचार केला होता. तू आणि त्याला तुझे पाय दाबायला का सांगत नाहीस? हे कोण त्याच्याही रागात चिडून म्हणाली, आता तू बायकोची बाजू घेऊन मला बोलणार आहेस का? बायकोच्या प्रेमात सगळं विसरून गेलास का? हे कोण अमित लगेच म्हणाला, आई, ही तर कारणं आहेत, आणि ज्यांना मुलं नसतात त्यांचे हातपाय कोण दाबत असतं? हे कोण अनिता तिच्या भावाला म्हणाली, मग दादा, तू का आईचे पाय दाबत नाहीस? अमित म्हणाला, अनिता, मला काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्याही रागात त्याच्याकडे बघत म्हणाली, जरी तुला काही प्रॉब्लेम नसला तरी मला आहे. तू माझे हातपाय दाबलेस तर ते जास्त दुखायला लागतात. रेवतीला खूप छान मालिश करायला येते. तीच करेल. तू शांत बस. रेवती, लगेच तेल गरम करून घेऊन माझ्या खोलीत ये, आणि येताना सोबत तुझा फोन पण घेऊन ये. तुझ्या आईचे आभार तरी मानू दे. किती छान सामान देऊन गेले आहेत. हे कोण अमित रेवतीकडे बघून हसला. रेवती तेल गरम करून सासूच्या खोलीत गेली. तशी सासूने तिला दार बंद करून घ्यायला सांगितलं. रेवती त्यांचे पाय दाबायला खाली बसली. तशी सासू म्हणाली, हे बघ रेवती, मला मुलाच्या समोर बोलायला चांगलं वाटत नाही. मग तो बायकोचा गुलाम असल्यासारखं वागायला लागतो. ही गोष्ट आपण बायकांनी समजून घ्यायची असते. सासूचं बोलणं ऐकून रेवती बघतच राहिली. ती विचार करायला लागली की माहीत नाही आता काय होणार आहे. प्रश्नार्थक नजरेने स्वतःकडे बघत असलेले बघून तिची सासू म्हणाली, एक तर तुझ्या एवढं हलकं पैंजण घेऊन आली की लोक हळूहळू कुजबूज करत होते, आणि तुझी साडी पण किती स्वस्तातली वाटत होती. आमचा स्टेटस असला नाही. अरे, आम्ही एवढं मोठं घर बांधलं आणि एवढे स्वस्तातले कपडे घालणार आहे का? आम्हाला स्वस्तातले कपडे आले काहीच गोष्ट नाही, पण तुझे आणि अमितचे कपडे तरी ब्रँडेड घ्यायचे होते ना. सासूचं बोलणं ऐकून रेवती हैराण झाली. तिची सासू म्हणाली, अशी हैराण होऊन माझ्याकडे काय बघत आहेस? लगेच तुझ्या आईला फोन कर आणि त्यांच्याकडून काय चूक झाली आहे ते सांग. एकदाच रेवतीचे डोळे मोठे झाले. तिची सासू रागात म्हणाली, अशी माझ्याकडे डोळे मोठे करून काय बघत बसले आहेस? लगेच तुझ्या आईला फोन कर आणि त्यांना सांग की तुम्ही आणलेलं सामान आमच्या स्टेटसचं नव्हतं. माझ्या सासूला आवडलं नाही. रेवती विचार करायला लागली की आता काय करू. माझे आई वडील हे सगळं ऐकून किती दुःखी होतील. माझ्या सासूला तर याची जरासुद्धा जाणीव नाही. तिची सासू रागात ओरडत म्हणाली, रेवती, तू फोन करत आहेस का मी स्वतः करू? आता रेवतीला समजलं होतं की माझ्याकडून पाय दाबून घेण्यासाठी का जोर दिला जात होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती रडत म्हणाली, आई, प्लीज असं करू नका. त्या लोकांना खूप वाईट वाटेल. माहीत नाही माझ्या आईवडिलांनी हे सामान घेऊन येण्यासाठी काय काय केलं असेल. सुनेचं बोलणं ऐकून तिच्या सासूला खूप राग आला. त्या म्हणाल्या, हे बघ रेवती, मला जास्त राग येईल असं करू नकोस, नाहीतर त्यांच्या चुकीची शिक्षा तुला भोगायला लागेल. हे ऐकताच रेवती सासू पुढे हात जोडून रडत म्हणाली, आई, मला तुम्ही द्याल ती शिक्षा मंजूर आहे, पण तुम्ही माझ्या आईवडिलांना काही बोलू नका. तिची सासू तिला काहीतरी बोलणार तेवढ्यात अमितचा आवाज आला. तो म्हणाला, रेवती, किती वेळ झालं? लवकर ये, माझं तुझ्याकडं काम आहे. तिच्या सासूने मुलाचा आवाज ऐकला तसे त्यांनी रेवतीचे केस जोरात पकडले आणि म्हणाली, हे बघ रेवती, यामधलं अमितला काही कळायला नाही पाहिजे, आणि तुझ्या आईला बोलल्याशिवाय मी सोडणार नाही. आता डोळे पुस आणि जाऊन दार उघड. रेवतीने डोळे पुसले आणि दार उघडलं. समोर उभा असलेला अमित म्हणाला, अगं, पाय दाबायला एवढा वेळ लागतो का? मी कधीपासून तुझी वाट बघत आहे. उद्या माझ्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे. आत्ताच माझे कपडे तयार करून ठेव, नाहीतर उद्या सकाळी मला उशीर होईल.
नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवती लगेच खोलीत निघून गेली आणि कपडे काढून इस्त्री करून ठेवले. दुसऱ्या दिवशी अमित ऑफिसला गेल्यानंतर दोघी मायालेकी रेवतीजवळ आल्या. तिची सासू म्हणाली, रेवती, मी तुला कुठली शिक्षा द्यायची आहे ते ठरवलं आहे. हे ऐकताच रेवतीचे डोळे मोठे झाले. तिने विचार केला होता की सकाळपर्यंत सासूचा राग शांत झाला असेल, पण गोष्ट तर आता वाढायला लागली होती. तिला शांत उभी असलेली बघून तिची सासू म्हणाली, रेवती, तुझी शिक्षा ही आहे की तुला तुझीच खोली आणि त्याला द्यायला लागेल आणि त्याला तुमची खोली हवी आहे आणि तुम्ही लोक तिच्या खोलीत राहाल. हे ऐकताच रेवतीच्या पायाखालची जमीनच सरकली. लग्नाच्या 1.5 वर्षानंतर ती नवीन घरात राहायला आली होती. तिने तिची नवीन खोली सजवण्यासाठी किती स्वप्न बघितली होती आणि आता तिने तिच्या इच्छेने सजवलेली खोली तिची नणंद मागत होती. ती तिच्या नंदेकडे बघून म्हणाली, पण ताई, हे आमची बेडरूम आहे आणि तुम्ही इथे राहून काय करणार आहात? हे ऐकून अनिता तोंड वाकडं करत म्हणाली, वहिनी, या खोलीवर तुमचं कुठं नाव तर लिहिलं नाही ना की ही खोली तुमची बेडरूम आहे? मुलीचं बोलणं ऐकून तिची आई म्हणाली, हे बघ रेवती, बहाणे बनवायची गरज नाही. जर तुला शिक्षा मान्य नसेल तर तसं सांग. मी आत्ता तुझ्या आईला फोन लावते. अनिता, जा माझा फोन घेऊन ये. सासूचं बोलणं ऐकून रेवतीला धक्काच बसला. अनिता जाऊन तिच्या आईचा फोन घेऊन आली आणि म्हणाली, वहिनी, तुला मान्य आहे का नाही ते सांग, नाहीतर मी तुझ्या आईला आत्ता फोन लावते. मग असं म्हणू नकोस की आम्ही तुझ्या आईवडिलांचा अपमान करत आहे. तू तुझ्या आईवडिलांसाठी एवढा पण त्याग करू शकत नाहीस का? तिच्या सासूने आणि तिच्या नंदेने रेवतीला अशा कोड्यात टाकलं होतं की पुढे आड आणि मागे विहीर होती. एकीकडे तिची प्रेमाने सजवलेली खोली होती, तिला त्याचा त्याग करायला लावला जात होता, तर दुसरीकडे तिचे आईवडील होते. त्यांच्या इज्जतीची धिंडवडे काढण्यासाठी तिची सासू आणि नणंद तयारच होते. रेवती रडत होती. तिला कळत नव्हतं की अमितला काय उत्तर द्यायचं. तिच्या आईवडिलांच्या इज्जतीचा सौदा तिच्या खोलीसोबत केला जात होता आणि तिला ते दोन्ही गमवायचं नव्हतं. शेवटी आईवडिलांचं प्रेम तिच्या स्वप्नांच्या खोलीवर भारी पडणार होतं आणि अगदी तसंच झालं. रेवती रडत म्हणाली, ठीक आहे आई, तुम्ही ताईंना आमची खोली द्या, पण अमित घरी यायच्या अगोदर त्यांचं सामान इथे आणून ठेवा, कारण त्यांच्या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकणार नाही. हे ऐकून अनिता आनंदात नाचायला लागली आणि तिच्या आईला खोलीत जाऊन म्हणाली, वा आई, तू तर खूप छान डाव खेळलेस. वहिनीने एवढ्या सहजासहजी तिची खोली मला दिली नसती, पण तिच्या आईवडिलांच्या इज्जतीसोबत तिच्या खोलीचा सौदा करून तू खूप छान डील केलीस आणि ही खोली मला मिळाली. आई, तू तर खूप छान प्लॅन बनवला होतास वहिनीला जाळ्यात अडकवण्यासाठी. तू लवकर कुणाला तरी बोलावून घे, म्हणजे दादा यायच्या अगोदर माझ्या खोलीतलं सामान या खोलीत आणून ठेवतील, नाहीतर दादा मला त्याची खोली घेऊ देणार नाही. तिच्या आईची मान गर्वाने ताठ झाली होती, जणू त्यांनी खूप मोठी कामगिरी केली होती. त्यांच्या या वागण्यामुळे त्यांची सून रडत होती, पण त्यांना काहीच फरक पडत नव्हता. त्यांना तर त्यांच्या मुलीचा आनंद प्रिय होता. तिच्या आईने कामगार बोलवून मुलीचं सामान रेवतीच्या खोलीत शिफ्ट केलं आणि त्यांचं सामान आणि त्याच्या खोलीत ठेवायला सांगितलं. रात्री अमित घरी आला आणि त्याच्या खोलीत जायला लागला. तशी अनिता म्हणाली, दादा, तिकडे कुठे निघाला आहेस? बहिणीचं बोलणं ऐकून अमित हैराण झाला. अमित म्हणाला, अनिता, तुला दिसत नाही का मी माझ्या खोलीत निघालो आहे? अनिता हाताची घडी घालून म्हणाली, दादा, आता ती खोली माझी आहे, तुझी नाही. हे ऐकून अमित रागात तिच्यावर ओरडायला लागला. तशी त्याची आई म्हणाली, अरे अमित, तुझी बहीण बरोबर तेच बोलत आहे, तू उगाचच तिच्यावर ओरडत आहेस. तुझ्या बायकोला ही खोली अजिबात आवडत नव्हती, म्हणून तर ती अनिताला तिची खोली मागत होती. म्हणून मी स्वतः यासाठी तयार झाले, कारण अनिताला पण तुमची खोली आवडली होती. आईचं बोलणं ऐकून अमितला त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तो लगेच किचनमध्ये गेला आणि रेवतीला म्हणाला, रेवती, मी हे काय ऐकत आहे?
तुला आपली खोली आवडली नव्हती का? रेवती नजर चोरून म्हणाली, हो अमित, त्या खोलीत माझं मन रमत नव्हतं. ताईंच्या खोलीची खिडकी खूप मोठी आहे, म्हणून मला ती खोली हवी होती. अमित रागात तिचा खांदा पकडून म्हणाला, अगं रेवती, तू माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. ती खोली तू किती मन लावून सजवली होतीस. तुझ्या आवडीचे पडदे आणून लावले होतेस आणि आता तुला ती खोली पसंत नाही, असं कसं होऊ शकतं? हे ऐकून रेवती डोळ्यात आलेलं पाणी लपवण्याचा प्रयत्न करत तोंड फिरवून म्हणाली, खरंच मला ताईंची खोली खूप आवडली होती, म्हणून मी आपली खोली सोडली. तुम्हाला कळत नाही का? अमित रागात किचनमधून बाहेर निघून गेला आणि रेवतीच्या डोळ्यातून पाण्याची धार लागली. तेवढ्यात तिची सासू तिथे आली आणि म्हणाली, असंच तुझ्या तोंडाला कुलूप घालून ठेव. नवऱ्याला काही सांगायची गरज नाही. तुला राहायला खोली तर मिळाली आहे ना? तिची सासू तिला धमकी देऊन निघून गेली आणि रेवती तिच्या लाचारीवर रडत बसली. लग्नाच्या अगोदर कुणाचाही एकही शब्द ऐकून न घेणारी रेवती आज एका पिंजऱ्यात कैद होऊन राहिली होती. ती तिच्या मनात म्हणाली की माझ्याकडे दुसरा कुठला मार्ग नाही का, की अशीच मी दाबून राहणार आहे? मला स्वतःसाठी आवाज उचलायला हवा, जसा पहिला उचलत होते. दबणाऱ्याला नेहमी दाबलं जातं. ती किचनमधलं काम संपून तिच्या खोलीत गेली, जी आत्ता तिच्या नंदेची झाली होती. ती विचार करायला लागली की किती मेहनतीने मन लावून मी ही खोली सजवली होती. तिला तिथे आपलेपणा जाणवत होता आणि आज ती खोली पण तिच्याकडून हिसकावून घेतली होती. तेवढ्यात अमित मागून आला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, रेवती, कसला विचार करत आहेस? नवऱ्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि ती नवऱ्याला मिठी मारून रडायला लागली. मग माहीत नाही अचानक तिच्यात एवढी हिंमत कुठून आली. ती नवऱ्याचा हात पकडून त्याला ओढत सासूच्या खोलीत घेऊन निघाली. तसा अमित म्हणाला, काय झालं रेवती, तुम्हाला कुठे घेऊन निघाले आहेस? रेवती म्हणाली, एक काम अपूर्ण राहिलं होतं, ते आज तुमच्यासमोर मला पूर्ण करायचं आहे. रेवती नवऱ्याला घेऊन सासूच्या खोलीत गेली तशी तिची सासू आणि नणंद चकित झाल्या. तिची सासू म्हणाली, काय झालं रेवती, तू अमितचा हात पकडून त्याला का घेऊन आली आहेस? तुला काही लाज लज्जा आहे का नाही? सासूचं बोलणं ऐकून रेवती लगेच म्हणाली, आई, तुम्हाला माझ्या आईसोबत बोलायचं होतं ना? तुम्ही बोलला होता ना की तिने आणलेलं पैंजण हलकं आणि कपडे खूप साधे आहेत, तुमच्या स्टेटसचे नाहीत. हे ऐकून तिची सासू डोळे मोठे करून तिच्याकडे बघायला लागली आणि अमित हैराण होऊन रेवतीकडे बघायला लागला आणि म्हणाला, हे सगळं काय चालू आहे रेवती? अमितने रेवतीला विचारलं तसं तिच्या सासूच्या चेहऱ्याचा रंग उडाला. रेवती रागात म्हणाली, काय झालं आई, तुम्हाला आठवत नाही का? सांगा ना, फोन लावायचा आहे का नाही? तिची सासू तिचं बोलणं ऐकून अडखळत म्हणाली, यात माझी काय चूक आहे? तुझ्या माहेरच्या लोकांनी सामानच हलकं आणलं होतं. अमितला तुला नक्की काय दाखवून द्यायचं आहे? हे ऐकून अमितचा चेहरा रागाने लाल झाला. तो म्हणाला, आई, रेवती हे काय बोलत आहे? तशी अनिता मध्येच म्हणाली, दादा, वहिनी तर खूप चालाक आहे. तुझ्या नजरेत आम्हाला वाईट करण्यासाठी हे सगळं करत आहे. आई तिला बोलली होती की रेवती, सामान चांगलं आणलं नाही तर असू दे, काहीच गोष्ट नाही, तू दुःखी का होत आहेस? पण हीच आईला बोलत होती की नाही आई, तुम्ही माझ्या आईला फोन करून जाब विचारा. जर तिला स्वतःला आवडलं नव्हतं तर स्वतः फोन करून आईला विचारायचं होतं ना. नंदेचं बोलणं ऐकून रेवतीने तिच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाली, ताई, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. शेवटी खोट्याचे अजून किती डोंगर उभे करणार आहात? आता अमितला हेही सांगा की तुम्ही माझी खोली हिसकावून घेण्यामागचं काय कारण आहे? मार खाऊन अनिता रेवतीकडे हैराण होऊन बघायला लागली आणि तिच्या आई मुलीला मारलेलं बघून सुनेवर भडकल्या आणि म्हणाल्या, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीवर हात उचलण्याची? आणि अमित, तू उभा राहून बघत आहेस, काही बोलत का नाहीस? रेवती रागात ओरडत म्हणाली,
आई, दुसऱ्यांच्या मुलीला मारताना तुम्हाला लाज वाटली नाही का? स्वतःच्या मुलीला मार पडलेला बघून दुःख व्हायला लागलं. या नवीन घरात राहायला यायच्या अगोदर मी माझ्या खोलीसाठी किती स्वप्न सजवली होती आणि जेव्हा ती मी पूर्ण केली तेव्हा तुम्ही माझ्या आईवडिलांच्या इज्जतीचा सौदा करून ती खोली माझ्याकडून हिसकावून घेतलीत. हे ऐकून अमितला धक्काच बसला. तो म्हणाला, रेवती, मला खरं खरं सांग, काय झालं आहे? तेव्हा रेवतीने घडलेली सगळी हकीकत नवऱ्याला सांगितली. तशा अमितने रागाने मुठ्या आवळल्या आणि म्हणाला, आई, तुला लाज वाटायला हवी होती. अगोदर तर तू रेवतीच्या माहेरी सामानाची एवढी मोठी लिस्ट पाठवली होतीस, तरी तुला माहीत होतं की तिच्या घरची परिस्थिती खूप नाजूक आहे. जेव्हा मी त्यांना विचारलं की कधी येणार आहात, तेव्हा ते बिचारे फोनवर रडायला लागले. त्यांची इज्जत वाचवण्यासाठी मी त्यांना सामान घ्यायला पैसे दिले, ते पण फक्त रिवाज पूर्ण करण्यासाठी. त्यांनी त्यातले थोडेसे पैसे खर्च केले आणि उरलेले मला परत आणून दिले. तुला सामानात कमी नजर यायला लागली आणि तू फोनवर त्यांची बेइज्जती करायला तयार झालीस. कसली आई आहेस तू? नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवती हैराण होऊन त्याच्याकडे बघायला लागली. तिला तर हे गुपित आत्ता समजलं होतं की तिच्या नवऱ्याने तिच्या आईवडिलांची इज्जत, त्यांचा मानसन्मान वाचवला होता. हा विचार करूनच तिचे डोळे भरून आले. तिच्या आईवडिलांना किती चांगला जावई मिळाला होता. इकडे अमित त्याच्या आईवर ओरडत म्हणाला, आई, तुझ्या मुलीचं पण लग्न होणार आहे आणि तेव्हा जर तुझ्या मुलीसोबत पण असंच झालं तर तेव्हा तू काय करशील? मला माहीत होतं रेवती आमची खोली अशीच देणार नाही. पण आई, मला तर हे ऐकूनच लाज वाटत आहे की तू तिच्यासोबत असला सौदा केला होतास. तू आहेस तरी कोण रेवतीला शिक्षा देणारी? हे घर जेवढं तुमचं आहे तेवढंच रेवतीचं पण आहे. शेवटी ती माझ्यासोबत लग्न करून माझी बायको बनून या घरात आली आहे. माझा हात पकडून पळून आली नाही. मनात तर येत आहे आणि त्याचं लग्न करून तुला वृद्धाश्रमात पाठवून द्यावं. कारण तुझा काही भरोसा नाही. तू अनिताला पण बिघडवलं आहेस. तिची हिंमत कशी झाली रेवतीसोबत अशी वागण्याची? रेवतीची पण तेवढीच इज्जत आहे जेवढी तुझी, असं म्हणत त्याने त्याच्या बहिणीच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाला, ही तुझ्या चुकीची शिक्षा आहे आणि खबरदार, इथून पुढे माझ्या बायकोशी परत असे वागलात तर. बरं झालं रेवती, आत्ताच स्वतःसाठी आवाज उचललास. रेवती म्हणाली, अमित, मी पण खूप घाबरले होते की या दोघींनी माझ्या आईवडिलांचा अपमान केला तर. पण नंतर माझं मन यासाठी तयार झालं नाही. मला या अपमानाचा बदला घेणं जरुरी होतं. माझ्या वडिलांनी अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं आहे, घाबरायला नाही. असं म्हणत रेवती नवऱ्याचा हात पकडून खोलीतून निघून गेली. त्या दिवसानंतर त्या दोघींची हिंमत झाली नाही रेवतीसोबत असं बोलण्याची. कारण त्यांना समजलं होतं की त्यांचा मुलगा त्याच्या बायकोच्या मागे ठामपणे उभा आहे आणि रेवती पण आता शांत बसणाऱ्यांमधली नव्हती.